नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आहे मृणाल आणि मी आहे ललित आणि आम्ही आहोत सहप्रवासी. सो आज आहे आमचा पहिला व्लॉग आणि आमच्या पहिल्या व्लॉगसाठी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत ब्रिस्बेन सिटीमधल्या एका फेमस टुरिस्ट स्पॉटवर, जे आहे इकडचं ब्रिस्बेन साइन. सो प्रत्येक सिटीमध्ये जसं त्या सिटीच्या नावाचं साइन बोर्ड असतं तसं इथे सुद्धा आहे. बट दिस इज नॉट जस्ट एनी साइन बोर्ड. येस, कारण की ह्या साईनबोर्डवरती ब्रिस्बेनच्या गो टू स्पॉट्सचं असं आर्टवर्क केलेलं आहे प्रत्येक अक्षरामध्ये. सो आपण ते आता जाऊन बघणार आहोत की ते आर्टवर्क्स काय आहेत आणि या ब्रिस्बेनच्या गो टू प्लेसेस कुठल्या आहेत. सो लेट्स गो. So, if you don't know, then Brisbane lies in the center of southeast Queensland, and it is also the largest and the capital city of Queensland. Also, Brisbaneचं वेदर कंपॅरिझन इफ यू वॉन्ट, इट इज व्हेरी सिमिलर टू मुंबई. म्हणजे मुंबईमध्ये कसं आपली गरमी असते, सेम तसंच इथे आहे. अँड इकडे माइल्डर विंटर्स असतात कम्पेअर टू सिडनी, मेलबर्न, जिकडे थोडे विंटर्स जास्त हार्श असतात. इकडे तेवढी थंडी नसते, बट इट इज व्हेरी हॉट अँड ह्युमिड. सो प्रत्येक सिटीमध्ये एक साईनबोर्ड असतो, तसाच इथे सुद्धा एक साईनबोर्ड आहे. आणि हा काही साधा सुद्धा साईनबोर्ड नाही आहे. इथल्या साईनबोर्डच्या अक्षरात एक कलाकृती आहे जी आपल्याला काही ना काहीतरी सांगते. सो आपण आता त्या साईनबोर्डकडे जाणार आहोत आणि बघूया ती कलाकृती आपल्याला काय सांगते. सो आलो आहोत आता आपण ब्रिस्बेन साईनकडे. आणि हे इन्स्टॉलमेंट ना 2014मध्ये केलेलं, अँड इट वॉज सपोज टू बी टेम्पररी. बट हे लोकांना इतकं आवडलं की त्यांनी हे परमनंट इन्स्टॉल करून ठेवलेलं इथे आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता, प्रत्येक लेटरमध्ये एक आर्ट फॉर्म आहे, काही ना काही मेसेज आहे. सो आपण आता प्रत्येक लेटरच्या थ्रू काय मेसेज आहे ते बघणार आहोत. आणि ह्या वेळेची थीम आहे थिंग्स टू डू इन ब्रिस्बेन आणि इकडचे अट्रॅक्शन्स आणि एक्सपिरियन्सेस. सो दॅट्स द थीम. सो ह्या बेसिसवरती त्यांनी काही काही आर्ट फॉर्म केले. सो लेट्स गो, लेट्स सी. सो आपला पहिला लेटर आहे बी, आणि बीवर ह्यांनी हार्वर्ड स्मिथ वॉर्फचं आर्टवर्क केलेलं आहे. ही इकडची आणखी एक सिटीमधली खूप सुंदर जागा आहे जिकडे छान सनसेट दिसतं. तुम्ही बघू शकता त्याच्यात स्टोरी ब्रिजचं ड्रॉ केलेलं आहे. काही रेफरन्स हवा असेल, जसं सिडनीमध्ये तिकडचा हार्बर ब्रिज फेमस आहे, तसा इकडे ब्रिस्बेनमध्ये आमचा स्टोरी ब्रिज फेमस आहे. सो तिथे आम्ही छान सनसेट बघायला जातो. तिकडे डिनर डेट्ससाठी खूप छान रेस्टॉरंट्स आहेत. तिकडे छान फेरीज निघतात, छान गार्डन्स आहेत. सो आपण तिकडे जाणार आहोत आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. मूविंग ऑन टू आवर नेक्स्ट लेटर विच इज आर. आणि ही माझी पर्सनल फेवरेट प्लेस आहे. ॲक्च्युली सगळ्याच आहेत, बट इफ आय एम बायस्ड, ही माझी फेवरेट प्लेस आहे, जी आहे माउंट टॅम्बोरेन. माउंट टॅम्बोरेन इकडं सिटीपासून थोडीशी लांब आहे. इट्स अबाउट an hour ड्राईव्ह फ्रॉम युअर. बट काही रेफरन्स तुम्हाला परत जर हवा असेल तर इट इज लाईक माय हजबंड सेज, इट इज व्हेरी सिमिलर टू महाबळेश्वर. तिथे गेल्यावर आम्हाला छान असा महाबळेश्वरचा फील येतो. तिकडे वाईन टेस्टिंग ऑप्शन्स आहेत, काही रेन फॉरेस्ट ट्रेल्स आहेत, ग्लोवम केव्ज आहेत तिकडे, आणि बरंच काही. सो यू कॅन मेक अ डे आउट ऑफ इट, विच वी ऑल्सो डू. तिथेही आपण नक्की जाणार आहोत. मूविंग ऑन टू आय, विच इज कँगारू पॉईंट. डोंट गेट फुल्ड बाय द नेम, तिकडे काही कँगारूज नसतात. बट ही सुद्धा एक सिटीमधली प्लेस आहे इकडे. इकडनं तर सनसेट खूपच जास्त छान दिसतं. आम्ही इथे जातो, तिथे छान रेस्टॉरंट्स आहेत, आम्ही तिकडनं सनसेट बघतो. आणि तिथे ॲक्च्युली काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात, लाईक ॲज यू कॅन सी शी इज क्लाइम्बिंग अ माउंटेन काइंड ऑफ अ थिंग. सो ते सुद्धा तिकडे ॲक्टिव्हिटीज होतात विच वी कॅन डू. इव्हनिंगला तिकडे छान लोक एक्सरसाइज करतात, रनिंग, वॉकिंग. इट हॅज लॉट ऑफ थिंग्स टू डू. नेक्स्ट अप वी हॅव एस, आणि एसवर ह्यांनी सिटी बोटॅनिकल गार्डनचं पिक्चर ड्रॉ केलेलं आहे. सो ब्रिस्बेनमध्ये इथे खूप ग्रीनरी प्रिझर्व केली आहे ह्यांनी. सो सिटी बोटॅनिकल गार्डन इज जस्ट वन ऑफ इट. साऊथ बँकला सुद्धा खूप ग्रीनरी आहे. इथे न्यू फार्म म्हणून एक प्लेस आहे जिकडे खूप मोठं गार्डन आहे वेर यू कॅन पिकनिक विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. इथे छान ग्रीनरी आहे, छान रिव्हर आहे बाजूला. सो इफ यू वॉन्ट सम पीस ऑफ माइंड, दिस इज वेअर वी ॲक्च्युली गो.
आणि स्पेसिफिकली द ड्रॉइंग दॅट यू सी ॲट द बॉटम दिस इज नॉट क्रोकोडाईल. ओके, हे इकडचे ॲक्च्युअल लोकल्स आहेत जे आहे वॉटर ड्रॅगन्स. सो हे इकडे खूप कॉमन आहे, तिकडे कॉमनली दिसतात. इकडे रोमा स्ट्रीट पार्क म्हणून इथे आहे जिकडे खूप जास्त आहे, तिथे साऊथ बँकला आहे. सो बेसिकली जिकडे ग्रीनरी वगैरे असते तिकडे हे वॉटर ड्रॅगन्स असतात. सो पुढचं अक्षर आहे आपलं बी आणि ह्याच्यावरती कलाकृती आपल्याला सांगते की आईस्क्रीम ॲट साऊथ बँक. म्हणजे साऊथ बँक इकडून जास्त लांब नाही आहे. साऊथ बँक इज वन ऑफ आवर मेन अट्रॅक्शन्स हिअर. आणि इकडे आईस्क्रीम जे आहे ते खूप छान मिळतं, खूप छान फ्लेवर्स मिळतात. बट साऊथ बँक इज मोर देन आईस्क्रीम, कारण की तिथे एक छान संध्याकाळ स्पेंड करण्यासाठी लोक खूप लांबून येतात आणि इट इज वर्थ. आणि आईस्क्रीम हा एक त्याच्यावरती चेरी ऑन टॉप आहे, कारण की तिकडचं वातावरण एवढं सुंदर असतं की आईस्क्रीम खात खात आपल्याला दिवस घालवायला खूप आवडतं. सो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या अक्षराकडे जो आहे ए. आणि ह्याच्यावरची कलाकृती तुम्हाला असं बघून वाटत असेल की हे समुद्राशी रिलेटेड काहीतरी आहे. तर हो, हे रिलेटेड आहे वेल वॉचिंगशी. आणि वेल वॉचिंग हा खूप मोठा इव्हेंट असतो ब्रिस्बेनमध्ये आणि क्वीन्सलँडमध्ये, कारण की 35,000हून जास्त हम्बॅक वेल्स इथे येतात ब्रीड करायला. कारण की जून ते नोव्हेंबरमध्ये इथे वातावरण जरा थंड असतं आणि दॅट इज वन ऑफ देअर ब्रीडिंग सीझन्स. आणि इथे बरेचसे असे कोस्ट आहेत जिकडनं वेल वॉचिंगच्या क्रुजेस निघतात. सो इट इज वर्थ गोईंग देअर. आम्ही इथे गेलेलो आहोत काही वर्षांपूर्वी, पण आम्ही नक्की यावेळेला ट्राय करू की ह्याचा एक व्लॉग करायला. पुढचं आपलं अक्षर आहे एन. आता एनवरची जी कलाकृती आहे ती बघून नक्कीच तुम्हाला वाटत असेल की व्हील आहे आणि काही लोक खात आहेत. सो इथे एक फिशलेन म्हणून एरिया आहे आणि कल्चरल सेंटर जिथे आम्ही उतरून आता इथे आलो त्याच्याच बाजूला क्वीन्सलँड परफॉर्मिंग आर्ट्स थिएटर आहे. सो हे बघून मला नेहमी असं आठवतं की आम्ही जेव्हा मुंबईत होतो तेव्हा प्रबोधनला एक छान नाटक बघायचो आणि नंतर एक डिनर वगैरे करून घरी जायचो. तर हे तसंच आहे. माझ्याच मागे इथे क्वीन्सलँड परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर आहे. तिथे लोक येतात, नाटक वगैरे बघतात आणि मग त्याच्या बाजूलाच फिशलेन आहे, तिथे खूप छान रेस्टॉरंट्स आहेत वेगवेगळे क्विझिन्सचे. सो एन ह्याच्यावरची कलाकृती आपल्याला सांगते की एक छान नाटक बघा आणि डिनर करून आपापल्या घरी जा. आपला शेवटचा अक्षर आहे ई आणि हे माझं सर्वात फेवरेट डेस्टिनेशन आहे, कारण की हे आहे स्ट्रॅडब्रोक आयलँड. इथे तुम्ही बघत असाल की एक छान स्ट्रोल, एक कपल आहे जे छान स्ट्रोल करत आहे. सो दिस इज वॉट इट सेज की नॉर्थ स्ट्रॅडब्रोक आयलँड जो आहे तिथे जायचं. आणि तिकडची जी कोस्टलाईन आहे ती अक्षरशः एवढी सुंदर आहे, क्रिस्टल क्लिअर पाणी आणि व्हाईट सिलिका सँड. सो तिथे जाण्यासाठी इथून आपल्याला फेरीने जावं लागतं. तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलिया एक खूप मोठा आयलंड आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या अवतीभोवती बरेचसे आयलंड आहे. तो नॉर्थ स्ट्रॅडब्रोक आयलंड हा सर्वात मोठा आहे ॲक्च्युली त्याच्यापैकी. सो आपण नक्कीच तिथे जाऊया आणि तिकडचा एक व्लॉग शूट करूया. तिथे ॲक्च्युली आपल्याला बीचवरती कँगरू वगैरे बघायला मिळतात आणि तिकडचे नजारे अक्षरशः खूप सुंदर आहेत. सो येस, हा होता आपला शेवटचा अक्षर अँड दिस इज वॉट ब्रिस्बेन इज. सो जसं ललित मगाशी म्हणाला की ही प्लेस खूप सेंट्रली लोकेटेड आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी छान ब्रिस्बेनची स्कायलाईन आहे, छान आमचा वॉकिंग ब्रिज आहे, तिकडे जो बस ब्रिजसुद्धा आहे, पाठी छान साऊथ बँक आहे आणि रिव्हरसुद्धा आहे. सो ही ॲक्सेसिबिलिटी वाईज खूप छान प्लेस आहे टुरिस्टसाठी पण. लोकल्सचं तर ऑफकोर्स ही प्लेस माहीत आहेच. सो इफ यू आर कमिंग बाय बस स्टॉपसुद्धा खूप जवळ आहे, ट्रेन स्टॉपसुद्धा जवळ आहे, कार, वॉकिंग, एव्हरीथिंग. सो तुम्ही कुठूनही ही प्लेस ॲक्सेस करू शकता आणि जर तुम्ही ब्रिस्बेनला येत असाल तर ही प्लेस नक्की मिस करू नका. सो मित्रांनो, हे खूप इंटरेस्टिंग आहे की प्रत्येक अक्षरावरती कोरून लोकांना सांगायचं की ह्या शहरामध्ये जे तुम्ही आलेला आहात ब्रिस्बेन, इथे काय काय व्हिजिट करण्यासारखं आहे. सो प्लेसेस आणि एक्सपिरियन्स या दोन्ही ह्या कलाकृतीच्या थ्रू या अक्षरांवरती दाखवलेलं आहे. सो आम्ही ह्या सगळ्या जागांवरती जाणार आहोत आणि डिटेल्ड व्लॉग्स बनवणार आहोत. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. तुम्हाला सुद्धा जर आमच्याबरोबर ब्रिस्बेन व्हर्च्युअली फिरायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये भेटूच. आणि आम्ही आहोत सहप्रवासी. नमस्कार.